2 मिनिट वेट करूया, मग स्टार्ट करू आपण. कालच्या लेक्चर मध्ये आपण सेल डिव्हिजन पाहिलं होतं, बरोबर आहे. सेल डिव्हिजन पाहिलं आणि आपण इपिथेलियल टिश्यू पाहिलं होतं. ठीक आहे, तर आता आपण काही एमसीक्यू बघूया. फर्स्ट बघा एमसीक्यू काय आहे. सेल डिव्हिजन इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर. सेल डिव्हिजन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, लागतं कशासाठी, ग्रोथ आणि रिपेअर साठी. ओके. सेल डिव्हिजन हेल्प्स इन अ बॉडी ग्रोथ. एकच मिनिट. आवाज क्लिअर आहे ना माझं सगळ्यांना? येस मॅम. ओके. ठीक आहे. कशासाठी सेल डिव्हिजन इम्पॉर्टंट आहे. सेल डिव्हिजन हेल्प्स इन अ बॉडी ग्रोथ, रिप्लेसमेंट ऑफ ओल्ड सेल, बोन्ड हिलिंग अँड रिप्रोडक्शन. या गोष्टीसाठी सेल डिव्हिजन इम्पॉर्टंट असतं. ओके. नेक्स्ट एमसीक्यू बघा. द टू मेन टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन्स. दोन मेन टाइपचे सेल डिव्हिजन कोणते आहेत? कोणते आहेत? काल सांगितलं होतं. मायटोसिस आणि मिओसिस हे दोन इम्पॉर्टंट सेल डिव्हिजन आहेत. एक सोमॅटिक सेल डिव्हिजन म्हणतो, एक रिप्रोडक्टिव्ह सेल डिव्हिजन म्हणतो. म्हणजे बॉडीच्या सेल्स मध्ये जे होतं ते काय असतं, मायटोसिस असतं. आणि मिओसिस मेजरली कुठल्या सेल्स मध्ये होत असतं, जे काही रिप्रोडक्टिव्ह सेल्स आहेत तिथे मिओसिसचं सेल डिव्हिजन होत असतं. ठीक आहे. हे आतापर्यंत खूप विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं मायटोसिस आणि मिओसिस मध्ये. लक्षात ठेवायचं, अख्ख्या बॉडीमध्ये जे काही सेल डिव्हिजन होतंय ते होते मायटोसिसने, म्हणजे सोमॅटिक सेल्स. आणि रिप्रोडक्टिव्ह सेल जे आहेत, जसं की ओव्हम झालं किंवा स्पर्म झालं, रिप्रोडक्टिव्ह सेल मध्ये जे सेल डिव्हिजन होतं ना, ते कशा थ्रू होतं, मिओसिस थ्रू होतं. ओके. पहिले थांब जरा सर, क्लास चालू आहे. तुमचं जर स्टुडंटचं कोणाचं जर ऑडिओ चालू असेल ना, तर बंद करा, म्हणजे क्लासमध्ये डिस्टर्ब होणार नाही. ओके. आणि काही डाऊट असेल तर मग तुम्ही विचारू शकता. नेक्स्ट बघा मायटोसिस. मायटोसिस ऑकर्स इन. मायटोसिस कुठं होतं आत्ताच सांगितलं मी. जे काही सोमॅटिक सेल्स आहेत, म्हणजे बॉडीमध्ये जे काही सेल्स प्रेझेंट आहेत त्यांच्यामध्ये काय होत असतं, मायटोसिस होत असतं. मायटोसिस मेजरली कशासाठी इम्पॉर्टंट आहे, ग्रोथ आणि रिपेअर साठी इम्पॉर्टंट आहे. ओके. नेक्स्ट बघा. इन मिओसिस वन पॅरेंट सेल रिप्रोड्युसेस और प्रोड्युसेस. मिओसिस मध्ये वन पॅरेंट सेल किती डॉटर सेल प्रोड्यूस करतो. मायटोसिस आणि मिओसिस दोन्ही बघितलं होतं. मायटोसिस मध्ये किती होत होते, 2 डॉटर सेल प्रोड्यूस होत होते, राईट. आणि मिओसिस मध्ये काय होतं, रिडक्शनल डिव्हिजन म्हणत होतो आपण त्याला. त्यामध्ये काय होत होतं, 4 डॉटर सेल्स प्रोड्यूस होत होते, राईट. हॅप्लॉइड नंबरचे सेल्स होते, म्हणजे फक्त एन होतं त्यामध्ये. आणि जे आपलं हे बघितलं होतं आपण मायटोसिस, त्यामध्ये काय होतं, 2n होतं. ओके. याला काय म्हणतो आपण, डिप्लॉइड म्हणतो, आणि याला काय म्हणतो आपण, हॅप्लॉइड असं म्हणत असतो, राईट. मिओसिस मध्ये किती बनतायत, 4 डॉटर सेल बनतायत. नेक्स्ट बघा. मिओसिस प्रोड्युसेस सेल्स विथ. मिओसिस जो प्रोड्यूस होतो कुठल्या सेल्स मध्ये, म्हणजे कुठल्या किती क्रोमोझोम नंबर असतात, डिप्लॉइड क्रोमोझोम, हॅप्लॉइड, ट्रिप्लॉइड का नो क्रोमोझोम नंबर. इथंच मी सांगितले तुम्हाला काय असतं, हॅप्लॉइड असतं, राईट. म्हणूनच तर 4 बनतात, तिथे 4 डॉटर सेल बनतात. ओके. हॅप्लॉइड क्रोमोझोम नंबर. मिओसिस रिड्युसेस क्रोमोझोम नंबर बाय हाफ. सांगितलं होतं मी, 46 असेल तर 23 होतं, राईट, मिओसिस मध्ये. नेक्स्ट बघा. ह्युमन बॉडी सेल कंटेन. ह्युमन बॉडीमध्ये किती क्रोमोझोम असतात, किती असतात, किती पेअर्स असे विचारले तर काय सांगणार, 23 पेअर्स असतात. आणि क्रोमोझोमचा नंबर विचारला की किती नंबर ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट आहेत, ते किती असतात, 46 क्रोमोझोम प्रेझेंट असतात. ओके. ह्युमन सोमॅटिक सेल्स आर डिप्लॉइड अँड कंटेन 46 क्रोमोझोम्स. ओके. पुढे बघूया. The
करेक्ट सिक्वेन्स ऑफ मायटोसिस, मायटोसिसचा करेक्ट सिक्वेन्स काय आहे? प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज, टिलोफेज हाच आहे. बरोबर आहे. पहिल्यांदा प्रोफेज येतं. प्रोफेज मध्ये काय होतं? प्रोफेज मध्ये आता पुढे एमसीक्यू आहेत ते सॉल्व्ह करू. प्रोफेज येतं पहिल्यांदा, मग मेटाफेज येतं, मग अॅनाफेज आणि लास्टला येत असतं टिलोफेज. टिलोफेज हा लास्ट फेज असतो. ओके, त्यानंतर डायरेक्ट सायटोकायनेसिस होत असतं. करेक्ट सिक्वेन्स काय असणार आहे? प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज आणि टिलोफेज. हे 4 मेन फेज असतात मायटोसिस मध्ये पण आणि मिओसिस मध्ये पण. मिओसिस 2 मध्ये डिवाइड झालेला आहे, मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड, आणि सिक्वेन्स हा सेम असतो. म्हणजे मिओसिस 1 मध्ये पण पहिल्यांदा प्रोफेज 1 येईल, मेटाफेज 1 येईल, अॅनाफेज 1 आणि टिलोफेज 1 येईल. आणि मिओसिस 2 मध्ये काय होईल? प्रोफेज 2, मेटाफेज 2, अॅनाफेज 2 आणि टिलोफेज 2 असं येणार आहे. आले लक्षात? पुढे बघा. इन प्रोफेज, प्रोफेज मध्ये काय होतं? क्रोमोझोम्स काय होतात? विजिबल व्हायला स्टार्ट होतात. राईट, मी सांगितलं होतं जे क्रोमॅटिन आहे तो कंडेन्स व्हायला स्टार्ट होतो आणि क्रोमोझोम काय होतात? विजिबल होतात. ओके, क्रोमोझोम जे मूव्ह टू पोल्स होते ते केव्हा होत असतं? कशामध्ये होत असतं? पोल्स कडे अॅनाफेज मध्ये जातं. राईट, आणि मेटाफेज मध्ये तर ते सेंटरला येत असतात. बरोबर आहे. आणि सायटोप्लाझम डिवाइड होते म्हणजे सायटोकायनेसिस होते. ठीक आहे. आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिफॉर्म, परत न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिफॉर्म झाला होता, मी तुम्हाला डायग्राम दाखवली होती. बरोबर आहे. ते कशामध्ये झालं होतं? अॅनाफेज मध्ये झालं होतं. राईट. नेक्स्ट बघा, इन मेटाफेज, मेटाफेज मध्ये काय होतात? मेटाफेज मध्ये काय होतं? इक्वेटर, इक्वेटरवर क्रोमोझोम्स येऊन अलाइन होतात. राईट, हे काय असतं? मेटाफेज असतं, मिडलला येतात, त्याला मेटाफेज म्हणतो आपण. पुढे बघा, इन अॅनाफेज, अॅनाफेज मध्ये काय होतं? सिस्टर क्रोमॅटिड काय होतात? सेपरेट होत असतात. यामध्ये काय होतं? जे काही क्रोमोझोम आहे त्याचे सिस्टर क्रोमॅटिड काय होतात? सेपरेट आउट होतात आणि अपोजिट पोलकडे जायला लागतात. म्हणजे इक्विटोरियल प्लेनवर असतात मेटाफेज मध्ये, आणि त्यानंतर ते काय होतात? डायव्हर्ज होतात आणि एक खालच्या पोलला जातं, एक वरच्या पोलला जातं, सिस्टर क्रोमॅटिड्स. ओके, हे कुठं होत असतं? अॅनाफेज मध्ये होत असतं. पुढे बघा, टिलोफेज, टिलोफेज मध्ये काय होतं? लास्ट फेज असते. यामध्ये काय आहे? फायनल स्टेज आहे, न्यूक्लिआय फॉर्म होतात, 2 न्यूक्लिआय फॉर्म होत असतात टिलोफेज मध्ये. लास्ट आहे सायटोकायनेसिस, सायटोकायनेसिस मध्ये सायटोप्लाझम काय होत असतं? डिवाइड होत असतं. याला काय म्हणतो? डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम असं म्हणत असतो. ओके, बेसिक टर्म्स आहेत हे, अशाच लेवलचे एमसीक्यू तुम्हाला विचारतात. पुढे बघू. द लॉंगेस्ट फेज, प्रिपेरेटरी फेज असते ती कुठली? इंटरफेज. त्याला काय म्हणतो आपण? लॉंगेस्ट फेज म्हणतो. त्यामध्ये सेल काय करते? ग्रो करते आणि स्वतःला प्रिपेअर करते फॉर सेल डिव्हिजन. राईट. आता टिश्यू बद्दलचे बघू काही एमसीक्यू. इपिथेलियल टिश्यू मेनली कव्हर्स, इपिथेलियल टिश्यू मी सांगितलं होतं. इपिथेलियल आलं म्हणजे लक्षात ठेवायचं, बॉडीची जी सरफेस आहे किंवा ऑर्गनची जी सरफेस आहे त्यावरती इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट असतात. राईट. सिलिएटेड इपिथेलियम, सिलिएटेड इपिथेलियम मी म्हणलं रेस्पिरेटरी ट्रॅक असेल, किंवा अजून कुठे सांगितलं होतं मी तुम्हाला? रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये, हा, इंटेस्टाईन मध्ये पण सांगितलं होतं. तिथं काय आहे? सिलिएटेड इपिथेलियम प्रेझेंट असतात. ओके, कारण ते काय करतात? मुवमेंट साठी हेल्प करत असतात. म्हणजे जे काही म्युकस आहे किंवा जे काही डस्ट पार्टिकल्स आहेत, डस्ट पार्टिकल्सला आत येऊ देत नाहीत ते. ठीक आहे, सिलिया असल्यामुळे ते काय करतात? बाहेरच्या बाहेर डस्ट पार्टिकलला रिमूव्ह करत असतात. ठीक आहे. आणि म्युकस आहे, म्युकस कशासाठी लागतं? एक स्लीपरी देतं त्याला, म्हणजे त्यामुळे काय होतं? फूड आपण खातोय ते इझिली काय करू शकतो? आपण पुढे ढकलू शकतो, त्यासाठी म्युकसची गरज असते. राईट. तर हे सिलिया हेल्प करते यासाठी. ओके, सिलिएटेड इपिथेलियम कुठे प्रेझेंट आहे? या ऑप्शन्स पैकी ट्रॅकियामध्ये प्रेझेंट आहे. इपिथेलियल टिश्यू इज हायली अवॅस्क्युलर, मेड ओनली ऑफ ब्लड, मेड ओनली ऑफ नर्व्स. मी हे सांगितलं होतं, एक एक्झाम्पल पण दिलं होतं. आपल्याला थोडस जरी खरचटलं असेल तर लगेच रक्त येतं का? लगेच रक्त येत नाही. कारण काय असतं? इपिथेलियल टिश्यू मध्ये जास्त ब्लड वेसल्स प्रेझेंट नसतात, नर्व्स प्रेझेंट असतात. नर्व इम्पल्सेस तुम्हाला लक्षात येतात लगेच खरचटलंय असं, पण लगेच ब्लड येत नाही. बरोबर आहे. म्हणून याचं ऑप्शन काय येणार आहे? अवॅस्क्युलर येणार आहे. इपिथेलियल टिश्यू काय असतात? अवॅस्क्युलर असतात. ओके, पुढे बघा. सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम इज फाउंड इन, कुठे भेटतं सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम? जिथं काय होत असतं? सिक्रिशनची, ऍब्झॉर्प्शनची गरज असते. कुठे असते? किडनीचे जे ट्युब्युल्स प्रेझेंट आहेत, रिनल ट्युब्युल्स मध्ये सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम प्रेझेंट असतात. फंक्शन लक्षात ठेवायचं, फंक्शन वरून तुम्हाला त्याची लोकेशन लक्षात येते. ओके.
लास्ट बघा, ग्लँड्युलर इपिथेलियम हेल्प्स इन. ग्लँड्युलर इपिथेलियम म्हणजे ग्लँड जिथे असतात, बरोबर आहे. आणि ग्लँडचं काम काय असतं? सिक्रिशन असतं. म्हणजे ग्लँड्युलर इपिथेलियम कशासाठी हेल्प करणार आहे? सिक्रिशन साठी हेल्प करणार आहे. कशाच्या सिक्रिशन साठी? वेगवेगळे एन्झाईम्स असतील, हार्मोन्स असतील, ओके, स्वेट असेल, या गोष्टीसाठी काय असतात? ग्लँड्युलर इपिथेलियम प्रेझेंट असतं. आलं लक्षात? हे झालं आपलं एक क्विक रिव्हिजन आतापर्यंत. आता नेक्स्ट स्टार्ट करू आपण कनेक्टिव्ह टिश्यू. काय असतो आता कनेक्टिव्ह टिश्यू? कनेक्टिव्ह टिश्यूला डिफाईन कसं करणार आपण? टिश्यू दॅट सपोर्ट्स अँड कनेक्ट अदर टिश्यूज अँड पार्ट्स ऑफ द बॉडी. जे टिश्यू हेल्प करतात कशासाठी? कनेक्ट करण्यासाठी बाकी टिश्यूज सोबत किंवा बाकी पार्ट सोबत, बॉडीचे जे काही बाकी पार्ट्स आहेत त्यांच्यासोबत कनेक्ट करण्यासाठी जे टिश्यू हेल्प करतात त्यांना म्हणतो आपण कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतो. ओके. इट इज मोस्ट एव्हिडंट अँड वाईडली डिस्ट्रीब्युटेड टिश्यू इन अवर बॉडी. हे खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. ओके. खूप मेजर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर आपल्या बॉडीमधला ब्लड जो आहे ना, तो पण एक कनेक्टिव्ह टिश्यूचाच टाईप आहे. ओके. फंक्शन लक्षात घ्या आता. बाइंड्स टुगेदर, सपोर्ट अँड स्ट्रेंथन अदर बॉडी टिश्यूज. काय करतात? बाइंड करण्याचं काम करतात, सपोर्ट करण्याचं आणि स्ट्रेंथ देण्याचं, अदर टिश्यूला स्ट्रेंथ देण्याचं काम करतात कनेक्टिव्ह टिश्यू. इन्सुलेट्स अँड प्रोटेक्ट इंटरनल ऑर्गन्स. जे काही इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्याचं, त्यांना इन्सुलेशनचं काम करत असतात. ओके. परत नेक्स्ट आहे ट्रान्सपोर्टेशन. म्हणजे काय? ब्लड. ब्लड पण हे कनेक्टिव्ह टिश्यूचा टाईप आहे. ट्रान्सपोर्टेशन खूप इम्पॉर्टंट असतं ब्लडचं. काय इम्पॉर्टंट असतं? कारण ब्लड सोबत काय कॅरी करत असतो? ऑक्सिजन कॅरी करत असतो. आणि आपण मेटाबॉलिझम मध्ये बघितलं की आपल्याला किती ठिकाणी ऑक्सिजनची गरज लागते. जे काही मेटाबॉलिझम होणार आहे प्रत्येक ठिकाणी ऑक्सिजन लागणार आहे. ते ऑक्सिजन घेऊन कोण येत असतं? ब्लड घेऊन येत असतं. ठीक आहे. कोणाकडनं घेतं? जेव्हा आपण रेस्पिरेटरी सिस्टीम शिकणार ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. सिम्पल डिफ्युजन होतं अल्वेलाई मध्ये आणि O2 चं ट्रान्सपोर्टेशन होत असतं. ठीक आहे. ब्लड मध्ये फक्त आरबीसी हे O2 ला ट्रान्सपोर्ट करू शकतात, डब्ल्यूबीसी करत नाही. ओके. स्टोरेज. आणि मग स्टोरेज मध्ये पण जे तुमचे ऍडिपोज टिश्यू आहे ना, दॅट इज ऑल्सो टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू, जे फॅटला स्टोअर करण्याचं काम करतं. ओके. ब्लड झालं, ऍडिपोज टिश्यू झालं, दीज आर टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. मेन साइट ऑफ इम्युन रिएक्शन लाईक कफर सेल अँड मॅक्रोफेजेस. आता जे काही इम्युन रिएक्शन आहे त्याचे जे सेल्स असतात जसे की कफर सेल्स किंवा मॅक्रोफेजेस आहेत त्यांच्यामध्ये पण कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट असतो. ठीक आहे. इथं बघा, इथं तुम्हाला हे कनेक्टिव्ह टिश्यू कुठले कुठले आहेत हे दाखवलेलं आहे. हे फॅट सेल्स आहेत. ठीक आहे. हे लिम्फोसाइट्स आहेत, मॅक्रोफेजेस आहेत, हे कॅपिलरी, हे कोलॅजिन फायबर, इलॅस्टिक फायबर, मॅस्ट सेल्स. हे सेलचे टाईप आपण सगळे बघणार आहोत. रेटिक्युलर फायबर्स, मेलॅनोसाइट, हे सगळे कनेक्टिव्ह टिश्यूचे टाइप्स आहेत. ओके. हे सगळे डिटेलमध्ये बघू आपण. स्ट्रक्चर. आता कनेक्टिव्ह टिश्यू असतं कसं? ठीक आहे. इट कन्सिस्ट ऑफ टू बेसिक एलिमेंट्स, सेल अँड मॅट्रिक्स. सेल आणि मॅट्रिक्स असतं कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये, बेसिक एलिमेंट्स प्रेझेंट असतात ते. आता सेलचा पार्ट म्हणजे काय नेमकं? कुठल्या कुठल्या टाइपचे सेल असू शकतात ते लक्षात घ्या. सेल इन अ कनेक्टिव्ह टिश्यू आर वाइडली सेपरेटेड फ्रॉम इच अदर. कनेक्टिव्ह टिश्यू सेल्स आर. आता जे सेल्स आहेत कनेक्टिव्ह टिश्यूचे, ते काय असतात? एकमेकांपासून सेपरेट आउट असतात, सेपरेटली प्रेझेंट असतात. ठीक आहे. जसे की आता पहिला टाईप बघा, फायब्रोब्लास्ट सेल्स आहेत. तुम्हाला डायग्राम दाखवलेली आहे, ही फायब्रोब्लास्ट सेलची डायग्राम आहे. ठीक आहे. दे आर मोस्ट न्यूमरस कनेक्टिव्ह टिश्यू सेल्स. हे खूप जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट असतात फायब्रोब्लास्ट सेल्स. ठीक आहे. दे आर मोर ऍक्टिव्ह ऍट हिलिंग साइट. हिलिंग साइटच्या ठिकाणी हे खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्हली प्रेझेंट असतात. ओके. दे आर लार्जर फ्लॅट सेल्स विथ अ ब्रांचिंग प्रोसेस. हिलिंग साइट म्हणजे लक्षात आलं ना, कुठे जर काही लागलं असेल तर ते हिल होतीये ती जागा, तर त्या ठिकाणी हे जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट असतात फायब्रोब्लास्ट सेल. लक्षात येईल तुम्हाला जेव्हा तुम्ही शिकणार ना, आता अँटीकोॲग्युलेशन, कोॲग्युलेशन शिकणार ना, तेव्हा लक्षात येईल तुम्हाला. ठीक आहे. ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी तिथे हे ऍक्टिव्हली प्रेझेंट असतात. दे आर लार्जर फ्लॅट सेल्स विथ ब्रांचिंग प्रोसेस. यांच्यामध्ये ब्रांचिंग प्रोसेस पण असते. ठीक आहे. ही डायग्राम आहे, लक्षात घ्या. ही डायग्राम, यामध्ये न्यूक्लियस आहे, मायटोकॉन्ड्रिया, सायटोप्लाझम, रायबोझोम्स, न्यूक्लियस, गोल्गी ॲपॅरेटस, हे कोलॅजन फायबर प्रेझेंट असतात. ओके. पुढे बघूया. ऍडिपोज टिश्यू. आता ऍडिपोज टिश्यू म्हणजे काय? फॅट सेल्स, ज्यामध्ये काय स्टोअर होत असतं? फॅट स्टोअर होत असतं. हे सगळे सेलचे टाईप बघतोय आपण. ओके. पहिला जो पाहिला तो पण सेलच होता, आता हा जो आहे तो पण सेल आहे.
यामध्ये फॅट स्टोअर केलं जातं. हे जे सगळं दिसतंय ना तुम्हाला, हा एक सेल आहे आणि हा जो येलो पार्ट आहे तो सगळं फॅट आहे, फॅट स्टोअर केलेला आहे. आणि हे बाकी सगळे जे आहेत ना, हे सायटोप्लाझम, मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी ॲपॅरेटस, हे सगळे सेल ऑर्गॅनेल्स आहेत. ओके. यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये फॅट स्टोअर आहे, म्हणून याला ॲडिपोसाइट असं म्हटलं जातं, किंवा ॲडिपो टिश्यू म्हणू शकतो आपण, किंवा फॅट सेल असं पण म्हणू शकतो. ठीक आहे. हा पण एक कनेक्टिव्ह टिश्यूचाच टाईप आहे. दे स्टोअर फॅट ट्रायग्लिसराइड इन देअर सायटोप्लाझम. आपण शिकलो होतो, आपण मेटाबॉलिझम मध्ये पाहिलं होतं, फॅटी ऍसिड सिंथेसिस मध्ये, राईट. ते काय होतं, ट्रायग्लिसराइड जो फॅट आहे ना, ऍज अ ट्रायग्लिसराइडच्या फॉर्म मध्ये आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केला जातो. तो कुठे स्टोअर होतो, ॲडिपोसाइटच्या सेलमध्ये स्टोअर होत असतो. ठीक आहे. फाउंड अंडर स्किन अँड अराउंड ऑर्गन सच एज किडनी अँड हार्ट. कुठे प्रेझेंट असतं हे, आपली जी स्किन आहे, स्किनच्या खालच्या पोर्शनला हे फॅट प्रेझेंट असतं. ठीक आहे. आणि अजून कुठे, जे ऑर्गन्स आहेत, किडनी आणि हार्ट आहे, त्यांच्या पण खाली हे प्रेझेंट असतं. ओके. नंतरचे सेल बघा, मास्ट सेल्स. हे काय आहेत, अ लार्ज टिश्यू सेल रिसेम्बलिंग a basophil which is essential for inflammatory reaction mediated by immunoglobulin. It does not circulate in the blood. आयजी बॉडीज म्हणतो आपण याला, मास्ट सेल्स. ठीक आहे. हे बेसोफिल सारखं काम करतात. बेसोफिल म्हणजे काय, WBC, जे आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी रिएक्शन होत असते, म्हणजे आपल्या बॉडीला फॉरेन सबस्टन्स जर काही अटॅक केले तर आपल्या बॉडीला प्रोटेक्ट कोण करतं, WBC करत असतात, राईट. तसंच हे मास्ट सेलचं काम असतं. इन्फ्लॅमेटरी रिएक्शन जिथं म्हणजे गरजेची आहे ना, तिथं या इम्युनोग्लोबिलिन प्रेझेंट असतात. ओके. हे डायरेक्ट आपल्या ब्लड मध्ये सर्क्युलेट करत नाहीत, फक्त त्या त्या साईट वरती हे प्रेझेंट असतं. ठीक आहे. आता हे बघा, हे तुम्हाला हे रिसेप्टर साईट दिसते, ही IgE ची साईट आहे. ठीक आहे. असं अँटीजन येतात आणि इथे रिएक्ट होतात, बरोबर आहे. हे डिग्रॅन्युलेशन होत आहे, हिस्टामाइन्स आहेत, हे रिसेप्टर्स आहेत. ठीक आहे. मास्ट सेल पण कनेक्टिव्ह टिश्यूचाच टाईप आहे. Mast cells are present throughout the body in the connective tissue but are found most commonly along the blood vessels. काय आहेत, जे मास्ट सेल्स आहेत ते आपल्या बॉडीमध्ये सगळीकडे प्रेझेंट असतात जिथे कनेक्टिव्ह टिश्यू आहे, पण मेजरली ते कुठे प्रेझेंट आहेत, जे ब्लड वेसल्स आहेत ना त्या ठिकाणी हे प्रेझेंट असतात. ओके. दे प्रोड्यूस हिस्टमाइन विच कॉजेस टाइप 1 इमिडिएट hypersensitivity reaction. Example, urticaria, allergic rhinitis, asthma, एन्जिओडिमा अँड सिस्टेमिक एनाफॅलेक्सिस. आता हे काय करतं, हे जे मास्ट सेल्स आहेत ना, ते हिस्टमाइन प्रोड्यूस करतात. हिस्टमाइन कशासाठी लागतं, जिथे हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन होतात ना टाईप 1च्या, त्या ठिकाणी हिस्टमाइन खूप गरजेचं असतं. ते प्रोड्यूस करण्याचं काम कोण करतं, मास्ट सेल करत असतात. ठीक आहे. आणि हे जे तुम्हाला दाखवलेले आहेत हे ॲलर्जिक कंडिशन्स आहेत, हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शनच्या, त्या ठिकाणी हिस्टमाइन प्रोड्यूस होत असतं. ओके. हिस्टमाइन इज अ सबस्टन्स प्रोड्युस्ड फ्रॉम द अमिनो ऍसिड हिस्टिडीन. आता हिस्टमाइन प्रोड्यूस कशापासून होतं, हिस्टिडीन नावाचा जो अमिनो ऍसिड आहे त्यापासून प्रोड्यूस होत असतं. ओके. इट कॉजेस डायलेशन ऑफ ब्लड वेसल्स, increased secretion of acid by the stomach, smooth muscle constrictions, example in a bronchi, mucus production, tissue swelling and itching during allergic reactions. आता कुठे होतं, डायलेशन करतं केव्हा, कुठे, ब्लड वेसल्स मध्ये. ठीक आहे. म्हणजे समजा ऍसिडचं सिक्रेशन वाढलं, ठीक आहे, स्टमक मध्ये असू द्या किंवा जे काही स्मूथ मसल्स आहेत तिथं वाढलं, तर त्या ठिकाणी काय होतं, हे डायलेशन क्रिएट करतं. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे, ॲलर्जिक रिएक्शन झाली तर इचिंग खूप जास्त होते, टिश्यूची स्वेलिंग होते. ठीक आहे. म्युकस प्रोडक्शन होतं. कशामुळे होतं, हे मास्ट सेल काय करतात, हिस्टॅमिनला प्रोड्यूस करत असतात, त्यामुळे लक्षात येतं. आता बघू मॅक्रोफेजेस. मॅक्रोफेजेस काय, मोनोसाइट आहे, म्हणजेच आपली काय आहे, WBC आहे, राईट. देअर आर टू टाइप्स, फिक्स्ड अँड वॉन्डरिंग मॅक्रोफेजेस. दोन टाइप्स मॅक्रोफेजेस प्रेझेंट असतात आपल्या बॉडीमध्ये. एक फिक्स्ड असतं, म्हणजे त्यांची लोकेशन असते ना ते फिक्स असते, आणि सेकंड असतात वॉन्डरिंग, म्हणजे ते आपल्या बॉडीमध्ये कुठे पण प्रेझेंट असतात. ओके. ते भटकत असतात, म्हणून त्याला वॉन्डरिंग मॅक्रोफेजेस असं म्हटलं जातं. आता मायक्रोफेजेसचं काम काय असतं, ते काय करतात, बॅक्टेरियाला इनगल्फ करण्याचं काम करतात, आणि बॅक्टेरियाला इनगल्फ करण्याच्या प्रोसेसला काय म्हणत असतात, फॅगोसायटोसिस असं म्हणत असतात. म्हणजे मायक्रोफेजेस जे आहेत ते फॅगोसायटोसिस परफॉर्म करतात. ओके. हा प्रश्न एकदा विचारला होता की फॅगोसायटोसिस कुठले सेल परफॉर्म करतात. फॅगोसायटोसिस मॅक्रोफेजेस परफॉर्म करत असतात, मोनोसाइट पासून डेव्हलप झालेले असतात, आणि मोनोसाइट इज अ टाइप ऑफ WBC. WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेलचा टाईप आहे हा एक. ओके.
इथे बघा आता प्लाझ्मा सेल डेव्हलप फ्रॉम बी लिम्फोसाइट. आता हे जे प्लाझ्मा सेल्स आहेत ते कशापासून बनलेले आहेत? बी लिम्फोसाइट पासून बनलेले आहेत. आणि हे केव्हा सिक्रेट होतात? ते काय सिक्रेट करतात? दे सिक्रेट इम्युनोग्लोब्युलिन और अँटीबॉडी विच अटॅक फॉरेन बॉडीज. आता जे प्लाझ्मा सेल्स आहेत ते काय करतात? इम्युनोग्लोब्युलिन आयजी बॉडीजला सिक्रेट करण्याचं काम करत असतात. ठीक आहे, आयजी बॉडी म्हणजेच काय? अँटीबॉडीज त्यांना सिक्रेट करत असतात. ठीक आहे, आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी सिस्टीम वर्क करत असते, तुम्हाला माहिती असेल. म्हणजे एखादा फॉरेन पार्टिकल जर आपल्या बॉडीमध्ये एंटर केला तर आपली बॉडी काय करते? त्यांना फाईट करण्यासाठी अँटीबॉडीज प्रोड्यूस करत असते. ओके, आणि अँटीबॉडीज प्रोड्यूस करून त्या अँटीजनला डिस्ट्रॉय करण्याचं काम करते. ठीक आहे, हे आपली इम्युनिटी सिस्टीम असं काम करत असते. तर ते अँटीबॉडीज कोण प्रोड्यूस करतात? ते अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात प्लाझ्मा सेल्स. ओके, प्लाझ्मा सेल्स आर मेनली फाउंड इन अ कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ जीआयटी अँड रेस्पिरेटरी ट्रॅक. कुठे प्रेझेंट असतात मेनली हे? आपलं जे गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक आहे तिथे प्रेझेंट असतात आणि रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये प्रेझेंट असतात प्लाझ्मा सेल्स. आलं लक्षात? हे आहेत सेलचे टाइप्स कनेक्टिव्ह टिश्यू मधले. आणि लास्ट वाला आहे डब्ल्यूबीसी. डब्ल्यूबीसी लक्षात घ्या आता. डब्ल्यूबीसी जे सेल्स आहेत ते आहेत मायग्रेट होतात फ्रॉम ब्लड टू कनेक्टिव्ह टिश्यू. फॉर एक्झाम्पल न्यूट्रोफिल्स मायग्रेट फ्रॉम ब्लड टू द साइट ऑफ इन्फेक्शन. आता तुम्हाला माहिती असेल की डब्ल्यूबीसी चे पण 5 टाईप असतात: न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स, बेसोफिल, मोनोसाइट आणि लिम्फोसाइट. ओके, आता हे जे टाइप्स पडलेले आहेत ते कशावरून पडलेले आहेत? त्यांचा जो न्यूक्लियस असतो ना त्याची जी शेप असते त्यावरून त्यांचं नाव पडलेलं आहे. ठीक आहे, पुढे आपण कनेक्टिव्ह टिश्यू मध्येच ब्लड जेव्हा शिकणार आहे ना तेव्हा आपण डिटेलमध्ये हे सगळे पाहणार आहोत की त्यांचा न्यूक्लियस कसा असतो, त्यांची शेप कशी असते, प्रत्येक डब्ल्यूबीसीचं काम काय असते हे सगळं पाहणार आहोत. ठीक आहे, आता हे डब्ल्यूबीसी जो आहे ना तो मायग्रेट होतो, ब्लड पासून कनेक्टिव्ह टिश्यू कडे जातो. केव्हा? जेव्हा एखाद्या साईट इन्फेक्शन झालं असेल एक त्या साईट वरती न्यूट्रोफिल्स काय होतात? मायग्रेट होत असतात. ठीक आहे, हे झाले कनेक्टिव्ह टिश्यूच्या जे सेल्स आहेत ना त्यांचे टाइप झाले. आता पुढे बघू आपण मॅट्रिक्स. ठीक आहे, सेल आणि मॅट्रिक्स दोन टाइप होते. सेल झाला आपला, आता मॅट्रिक्स बघू. मॅट्रिक्स कशाला म्हणतात? स्पेस बिटवीन द सेल इज फिल्ड बाय मॅट्रिक्स. सेल टू सेल मध्ये जी स्पेस असते ना, रिकामी जागा, ती ज्याने भरली जाते ना त्याला म्हणतात मॅट्रिक्स. ओके, आता मॅट्रिक्स बनतं कशापासून? मॅट्रिक्स बनतं फायबर्स पासून आणि ग्राउंड सबस्टन्स पासून. ओके, material between cells and fibers is called ground substance. For example, H2O, hyaluronic acid and polysaccharides. आता जे मटेरियल आहे, सेल टू सेल जागा असते. ठीक आहे, एक सेल आहे दुसरा सेल आहे, त्यांच्यामध्ये स्पेस असणार आहे. त्या स्पेस मध्ये काय प्रेझेंट असतात? ते फायबर्स प्रेझेंट असतात आणि ग्राउंड सबस्टन्स प्रेझेंट असतात. आणि ग्राउंड सबस्टन्स म्हणजेच काय? तुमचं वॉटर झालं किंवा हॅल्युरोनिक ऍसिड झालं किंवा पॉलिसॅकॅराइड झाले, याच्याने ती जागा काय असते? भरलेली असते. ठीक आहे, hyaluronic acid is a acid mucopolysaccharide found in the extracellular matrix of connective tissue that act as a binding and protective agent. आता जो hyaluronic acid आहे ना तो काय आहे? एक म्युकोपॉलिसॅकॅराइडचा टाइप आहे. पॉलिसॅकॅराइडचाच एक टाइप असतो तो तो जो कनेक्टिव्ह टिश्यू आहे ना त्यांचे जे एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स आहे, आजूबाजूची जी जागा आहे ना एक्स्ट्रा जागा, त्यामध्ये ते भरलेलं असतं. आणि त्याचं काम काय असतं? बाइंडिंगचं काम असतं. ते काय करतं? टाइटनिंगचं काम करतं, स्किन टाइटनिंगचं काम करतं. ठीक आहे, काही ब्युटी प्रोडक्ट्स असतात तुम्हाला माहिती असेल त्यामध्ये हायल्युरोनिक ऍसिड यूज केलं जातं. कशासाठी केलं जातं? स्किन टाइटनिंगसाठी केलं जातं. ओके, आणि ते काय करतं? अजून प्रोटेक्टिव्ह एजंट म्हणून पण काम करत असतं, स्किनला प्रोटेक्ट करण्याचं काम पण करत असतं. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण मॅट्रिक्स. तर मॅट्रिक्स मध्ये जे फायबर्स आहेत ना ते बघू आपण. त्याच्यात पण टाइप्स आहेत, तर ते टाइप्स लक्षात घेऊया आता. देर आर 3 टाइप्स ऑफ फायबर्स फाउंड इन द मॅट्रिक्स. मॅट्रिक्स मध्ये 3 टाइपचे फायबर्स प्रेझेंट आहेत. फायबर्स आर सेल्युलर प्रोडक्ट सिक्रेटेड बाय कनेक्टिव्ह टिश्यू सेल्स. आता जे काही सेल्स आहेत कनेक्टिव्ह टिश्यूचे तेच या फायबर्सला काय करत असतात? सिक्रेट करत असतात. तर यामध्ये 3 टाइपचे फायबर प्रेझेंट असतात. लक्षात येते ना हे फायबर कुठे प्रेझेंट आहेत? जे कनेक्टिव्हचे सेल बघितलेत आपण, मास्ट सेल झाले किंवा डब्ल्यूबीसी झाले, जे सेल बघितलेत ना आपण, त्या सेल एकमेकांना जेव्हा सेल एकमेकांच्या जवळ येतात ना त्यांच्यामध्ये स्पेस असतो, रिकामा स्पेस. त्या स्पेस मध्ये काही ग्राउंड सबस्टन्स आणि फायबर प्रेझेंट असतात. ग्राउंड सबस्टन्स म्हणजे वॉटर, हायल्युरोनिक ऍसिड वगैरे येतं, आणि फायबर म्हणजे कुठले कुठले फायबर असतात ते बघतोय आपण आता. ओके, आता पहिला जो फायबर आहे तो आहे कोलॅजिन फायबर.
कोलॅजिन फायबर काय आहे, तो कशापासून बनतो? इट कन्सिस्ट ऑफ अ कोलॅजिन प्रोटीन. कोलॅजिन नावाचा जो प्रोटीन आहे त्यापासून हे बनलेलं असतं. ठीक आहे. इट इज स्ट्रॉंगेस्ट फायबर इन द बॉडी, सो इट गिव्स स्ट्रेंथ टू कनेक्टिव्ह टिश्यू. हा जो फायबर आहे तो सगळ्यात जास्त स्ट्रॉंग फायबर आहे आणि तो काय करतो? कनेक्टिव्ह टिश्यूला स्ट्रेंथ देण्याचं काम करत असतो. ठीक आहे. हा झाला कोलॅजिन फायबर. नेक्स्ट आहे इलॅस्टिक फायबर. ते कन्सिस्ट इलॅस्टिन प्रोटीन. आता प्रत्येक फायबर एक प्रोटीन कॅरी करतो. कोलॅजिन फायबर मध्ये कोलॅजिन प्रोटीन असतो, इलॅस्टिन फायबर मध्ये इलॅस्टिन प्रोटीन असतो. आणि इलॅस्टिनचं काम काय असणार आहे? इलॅस्टिसिटी प्रोड्यूस करतं ते. बरोबर आहे. दे हॅव युनिक प्रॉपर्टीज टू स्ट्रेच अप टू 150% ऑफ देअर रिलॅक्स्ड लेंथ. एखाद्याची रिलॅक्स्ड लेंथ आहे तर ते किती पर्सेंट स्ट्रेच होऊ शकतं? म्हणजे समजा एखादं तुम्ही रबर घेतलंय, ठीक आहे, त्या रबरला कट केलंय, ठीक आहे, आणि ते रिलॅक्स्ड लेंथ असते त्याची. ओके. त्याला जर तुम्ही किती पर्सेंट स्ट्रेच करू शकता? अप टू 150% ते स्ट्रेच होऊ शकते. ही त्याची काय आहे? युनिक प्रॉपर्टी आहे इलॅस्टिक फायबरची. ओके. लास्ट फायबर आहे रेटिक्युलर फायबर. दे गिव्ह सपोर्ट अँड स्ट्रेंथ टू कनेक्टिव्ह टिश्यू लाईक कोलॅजिन फायबर. हे कोलॅजिन फायबर सारखंच काय करतं? सपोर्ट आणि स्ट्रेंथ देण्याचं काम करतं. ओके. कसे दिसतात बघा हे फायबर्स? असे दिसतात. हे बघा, हे इलॅस्टिन फायबर्स आहेत, हे फायब्रोब्लास्ट सेल्स आहेत. मी म्हणलं ना, सेल टू सेल मध्ये जी रिकामी जागा असते ना, ती यापासून भरलेली असते. हे इलॅस्टिन फायबर्स आहेत. हे अशा टाईपचे दिसतात ते कोलॅजिन फायबर्स आहेत. ओके. तर क्लासिफिकेशन बघूया कनेक्टिव्ह टिश्यू. यामध्ये दोन टाईप येतात. फर्स्ट येतं लूज कनेक्टिव्ह टिश्यू, सेकंड येतं डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. लूज म्हणजे लक्षात येत असेल की लूजली पॅक्ड असतात ते, ठीक आहे. आणि डेन्स म्हणजे काय असणार आहे? टाईटली पॅक्ड असणार आहेत. ओके. फर्स्ट बघू आता लूज कनेक्टिव्ह टिश्यू. इट कंटेन्स फ्युअर फायबर्स अँड मोर सेल्स. त्यामध्ये काय आहेत? कमी फायबर्स आहेत आणि सेल जास्त प्रेझेंट असतात. ओके. लूजली इंटरवाइंड. So cells and fibers are loosely arranged. It is again divided into following subtypes. आता हे काय आहेत? यामध्ये फायबर्स काय आहेत? थोडे कमी आहेत आणि सेल थोडे जास्त प्रेझेंट आहेत आणि हे लूजली अरेंज्ड असतात. ओके. याचे टाइप्स बघू आता. पहिला आहे ॲरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. लूज मध्ये येते हा. लूज मध्ये ॲरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. Most widely distributed in the body, present in almost every structure of the body, so it is called the packing material of the body. आता हे जो आहे ना, हा सगळ्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. ऑलमोस्ट एव्हरी स्ट्रक्चर ऑफ द बॉडी. बॉडीच्या प्रत्येक स्ट्रक्चर मध्ये हे प्रेझेंट आहे. म्हणून याला पॅकिंग मटेरियल असं सुद्धा म्हटलं जातं. बॉडीचं कनेक्टिव्ह टिश्यूचं कामच आहे ना जोडणं. बरोबर आहे. मग जोडतोय म्हणजे पॅकिंग करतोय. तर एरिओलर टिश्यूला काय म्हटलं जातं? पॅकिंग मटेरियल ऑफ द बॉडी असं पण म्हटलं जातं. इट कन्सिस्ट ऑफ फायब्रोब्लास्ट, कोलॅजिन आणि इलॅस्टिन फायबर. यामध्ये तिन्ही टाईपचे फायबर प्रेझेंट आहेत. ठीक आहे. हे अशा टाईपचं दिसतं. ठीक आहे. हे फायबर्स आहेत. इट इज मेनली फाउंड इन सबक्युटेनियसली अँड बिनीथ द इपिथेलियम ऑफ ऑल म्युकस मेम्ब्रेन. हे कुठे आहे? कुठे भेटतं हे? इट इज फाउंड सबक्युटेनियसली आणि बिनीथ कशाच्या? इपिथेलियम जे टिश्यू प्रेझेंट आहे त्याच्या खाली भेटतं हे. ठीक आहे. फंक्शन काय आहे कनेक्टिव्ह टिश्यूचं? स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणं, इलॅस्टिसिटी आणि सपोर्ट प्रोव्हाइड करणं. ॲरिओलार. ओके. ऍडिपोज बघू आता. इट कन्सिस्ट ऑफ ऍडिपोज सेल्स filled with a single droplet of triglyceride in their cytoplasm. ट्रायग्लिसराईड काय आहे? लक्षात आहे का? मेटाबॉलिझम मध्ये बघितलेलं आहे ट्रायग्लिसराईड. त्यासाठी आपण आधी मेटाबॉलिझम बघितलं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ते सगळं होतंय कुठं. ओके. काय करतं ऍडिपोज टिश्यू? ऍडिपोज टिश्यू मध्ये काय कुठले सेल प्रेझेंट असतात? ऍडिपोज सेल प्रेझेंट असतात आणि त्यांच्यामध्ये जो सायटोप्लाझम आहे त्यामध्ये काही ट्रायग्लिसराईडचे ड्रॉपलेट्स प्रेझेंट असतात. ओके. फंक्शन काय आहे आता ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूचं? रिड्युसेस हिट लॉस. जो बॉडीमध्ये हिट लॉस आहे ना तो कमी करतो हा. परत सर्व ऍज अन एनर्जी रिझर्व. जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा आपल्याला एनर्जी देण्याचं काम करतं. आपण बघितलं मेटाबॉलिझम मध्ये जे फॅट स्टोअर झालेलं आहे ते काय होतं? ब्रेकडाऊन होत असतं.
राईट. आता फॅट इथं स्टोअर होतंय म्हणजे हे काय करणार आहे, ऍज अ एनर्जी रिझर्व्ह म्हणून काम करणार. अँड सपोर्ट अँड प्रोटेक्ट ऑर्गन्स, आणि जे काही आपले ऑर्गन्स आहेत त्यांना सपोर्ट आणि प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतं ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. ओके. नेक्स्ट, रेटिक्युलर इन द फॉर्म ऑफ नेटवर्क कनेक्टिव्ह टिश्यू. हा जो आहे नेटवर्कच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये. ठीक आहे. यामध्ये सगळे मोस्टली रेटिक्युलर फायबर प्रेझेंट आहेत, जे कशासारखे असतात, कोलॅजिन फायबर सारखे असतात. फायबरचा टाईप बघितला आपण. हा फंक्शन काय आहे यांचं, फॉर्म्स स्ट्रोमा ऑफ लिव्हर, स्प्लीन, लिम्फ नोड एक्सेट्रा. यांचा जो फ्रेमवर्क असतो ना तो तयार करतो. कशाचा, लिव्हरचा, स्प्लीनचा, लिम्फ नोडचा. हा रेटिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू फ्रेमवर्क तयार करत असतो, त्यांना सपोर्ट करण्याचं काम करतो. आता बघू डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. ठीक आहे. आता डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूची त्याला डिफाईन कसं करणार आपण, फायबर्स आर अरेंज्ड इन अ पॅरल बंडल ऑफ फायबर्स, एक्झाम्पल लिगामेंट्स अँड टेंडॉन्स. हे खूप इम्पॉर्टंट आहे. लिगामेंट्स आणि टेंडॉन्स वर प्रश्न विचारले जातात, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. हा डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूचा टाईप आहे. आणि यामध्ये लिगामेंट्स म्हणजे काय असतं, लिगामेंट्स म्हणजे असतं अटॅच वन बोन टू अनादर. बोन आणि बोन एकमेकांना अटॅच करतात ते लिगामेंट्स. आणि बोन आणि स्केलेटन जर स्केलेटल मसल जर एकमेकाला अटॅच होत असतात, त्यांना अटॅच करण्याचं काम करतं टेंडॉन्स. ओके. बोन टू बोन अटॅच करण्याचं काम करतं लिगामेंट. बोन टू स्केलेटन मसल अटॅच करण्याचं काम करतं कोण, टेंडॉन्स. हे लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. फंक्शन काय आहे, प्रोव्हाइड स्ट्रॉंग अटॅचमेंट बिटवीन व्हेरियस स्ट्रक्चर. जे काही स्ट्रक्चर्स आहेत त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग अटॅचमेंट प्रोव्हाइड करतं. म्हणजे जसं की आता आपलं नीचा बोन आहे समजा. ठीक आहे. यामध्ये आता आपले हे दोन बोन, पायाचे जे बोन दोन आहेत, ते दोन बोन एकमेकांना काय होतात, अटॅच होत असतात. म्हणजे बोन टू बोन यांच्यामध्ये अटॅचमेंट आहे. तर इथे काय हेल्प करतं, लिगामेंट हेल्प करतं. ओके. आणि मसल टू बोन असेल तर काय हेल्प करतं, टेंडॉन हेल्प करतात. ओके. डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू बघू आता. हे रेग्युलर आहे. डेन्स रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू आहे, तर रेग्युलर लिहायचं राहिलंय. हे इरेग्युलर आहे. इरेग्युलर मध्ये काय होतं, सेल्स अँड फायबर्स आर अरेंज्ड इन डिसओरिएंटेड मॅनर. यामध्ये पॅरलेल बंडल्स मध्ये प्रेझेंट आहेत आणि यामध्ये डिसओरिएंटेड मॅनर मध्ये प्रेझेंट आहेत. ठीक आहे. याचे एक्झाम्पल आहे स्किन. स्किन मध्ये जे कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट आहेत ना, ते डिसओरिएंटेड मॅनर मध्ये प्रेझेंट असतात. आणि काय करतात ते, प्रोव्हाइड पुलिंग स्ट्रेंथ इन मेनी डायरेक्शन. आपल्याला वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये स्ट्रेंथ देण्याचं काम करत असतात. ओके. लास्ट वाला टाइप आहे इलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यू. मेनली कंटेन्स इलास्टिक फायबर्स. आता हे इलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये काय असणार आहे, जास्त इलास्टिक फायबर असणार आहेत. बरोबर आहे. आता याचं काम काय आहे, प्रोव्हाइड स्ट्रेचिंग प्रॉपर्टी इन व्हेरियस ऑर्गन्स लाईक लंग्स अँड आर्टरीज. ठीक आहे. आर्टरीज आणि लंग्सला स्ट्रेचिंगची खूप गरज असते. लंग्सला स्ट्रेचिंगची का गरज असते, इन्हेलेशन करतो, एक्झेलेशन करतो, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होतं, त्यामुळे लंग्सची काय होत असते, स्ट्रेचिंग होत असते. बरोबर आहे. आणि अर्टरीज मध्ये पण ब्लड सप्लाय वरती काय होतं, डिपेंड करतं ते अर्टरीजचं पण, त्यामुळे तिथे काय असतात, इलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यू खूप जास्त प्रेझेंट असतात. ओके. आता लिगामेंट्स अँड टेंडॉन्स बघू काय असतात. कार्टिलेज कनेक्टिव्ह टिश्यू. It is firmer than other connective tissue except bone. Immature cartilage cell is called a chondroblast and mature cartilage cell is called chondrocyte. ठीक आहे. आता जो हा कार्टिलेज कनेक्टिव्ह टिश्यू आहे, आता कार्टिलेज कनेक्टिव्ह टिश्यूची टाइप्स बघा. कार्टिलेज कनेक्टिव्ह टिश्यू कसा असतो, फर्मर असतो कम्पेअर टू बोन. म्हणजे बोन सारखा असतो पण बोन सारखा टफ नसतो. बोन आपला किती टफ असतो आपल्याला माहितीये. ठीक आहे. जसं की एक्झाम्पल आता आपलं कानच बघितलं आपण. ठीक आहे. तर कान मध्ये कुठला टिश्यू प्रेझेंट आहे, कार्टिलेज कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट आहे. ठीक आहे. हा थोडासा बाकी मसल्सच्या कम्पेअरने काय आहे, थोडा टफ असतो, पण बोन इतका टफ असतो का, नसतो. म्हणजे हा फोल्ड होऊ शकतो, काही होऊ शकतं, पण थोडा टफ येतो. ओके. आता जे इमॅच्युअर कार्टिलेज आहेत, इमॅच्युअर कार्टिलेज सेल आहेत, त्यांना काय म्हणतात,
कॉन्ड्रोब्लास्ट असं म्हटलं जातं आणि जे मॅच्युअर कार्टिलेज आहेत त्यांना काय म्हटलं जातं, कॉन्ड्रोसाइट असं म्हटलं जातं. ओके. इट कन्सिस्ट ऑफ कॉन्ड्रोसाइट, कोलॅजिन अँड इलास्टिन फायबर. आता काय काय प्रेझेंट आहेत, कॉन्ड्रोसाइट प्रेझेंट आहेत. ओके, कारण कॉन्ड्रोसाइट पासूनच कार्टिलेज पुढे जाऊन प्रोड्यूस होईल, म्हणून काय आहेत, कॉन्ड्रोसाइट प्रेझेंट आहेत, कोलॅजिन प्रेझेंट आहे आणि इलास्टिन फायबर्स प्रेझेंट आहेत यामध्ये. ओके. कार्टिलेज हॅव नो ब्लड सप्लाय सो दे हील व्हेरी स्लोली. कार्टिलेज जे आहेत ना त्यांच्याकडे ब्लड सप्लाय ना नसतो, त्यामुळे त्यांची जी हिलिंग प्रोसेस आहे ना ती खूप स्लोली असते, खूप हळू ते काय होतात, हील होत असतात. ठीक आहे. हायलिन कार्टिलेज बघू. It is the weakest and most abundant cartilage in the body. It forms a part of larynx, trachea, bronchi, anterior end of ribs, nose, and most of the fetal skeleton. ठीक आहे. आता जो हायलिन कार्टिलेज आहे तो कुठं प्रेझेंट असतो, हा थोडा वीक असतो कम्पेअर टू अदर कार्टिलेज, पण आपल्या बॉडीमध्ये खूप ठिकाणी हा प्रेझेंट आहे. कुठे कुठे प्रेझेंट आहे, आपली जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये जे लॅरिंग्स प्रेझेंट आहे. ओके, लॅरिंग्स मध्ये हा कार्टिलेज प्रेझेंट असतो. ट्रॅकिया मध्ये पण प्रेझेंट आहे, ब्रॉन्काय मध्ये प्रेझेंट आहे, आणि जे रिप्स आहेत आपले त्यांचा जो अँटेरियर एंड आहे तिथे प्रेझेंट आहेत, नोज मध्ये प्रेझेंट आहे. ओके. परत तुमचं जे फिटल स्केलेटन असतं तिथे पण प्रेझेंट असतात. ठीक आहे. म्हणजे इनिशियल स्टेज ऑफ प्रेग्नेन्सी मध्ये जेव्हा स्केलेटन डेव्हलप होत असतं ना तेव्हा हायलिन कार्टिलेज कनेक्टिव्ह टिश्यूच असतो. ठीक आहे. पुढे बघा, फायब्रो कार्टिलेज कनेक्टिव्ह टिश्यू हा थोडा स्ट्रॉंग आहे बिकॉज याच्यामध्ये कोलॅजिन फायबर प्रेझेंट असतात. ठीक आहे. आणि कुठं असतं हे, इंटरवर्टिब्रल डिस्क, जी आपली वर्टिब्रल कॉलम आहे ना त्यांच्यामध्ये जे डिस्क प्रेझेंट असतात ना त्यांच्या बिटवीन हा कार्टिलेज प्रेझेंट असतो. ओके. आणि हे सिम्पॅसिस याच्यामध्ये पण हा प्रेझेंट असतो. ओके. पुढे बघा, इलास्टिक कार्टिलेज कनेक्टिव्ह टिश्यू. इट कंटेन्स इलास्टिक फायबर्स. यामध्ये इलास्टिक फायबर्स आहेत, पण इलास्टिक प्रॉपर्टीज हा दाखवत नाही, दाखवतो. इट हॅज इलास्टिक प्रॉपर्टीज. इट प्रोव्हाइड्स फ्लेक्सिबिलिटी टू स्ट्रक्चर लाईक एक्सटर्नल इयर अँड ट्युनिका मीडिया ऑफ ब्लड वेसल्स. ठीक आहे. हे काय करतं, फ्लेक्सिबिलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. जो इंटरनल इयर आहे आपला, आतल्या बाजूचा इयर बघा तुम्ही थोडा टफ दिसतो, आणि बाहेरचा इयर बघा थोडासा काय होतो, फ्लेक्सिबल असतो, म्हणजे फोल्ड होऊ शकतो इझिली. ठीक आहे. त्यामुळे म्हणजे ही प्रॉपर्टी काय आहे, फ्लेक्सिबिलिटीची प्रॉपर्टी आहे. ओके. आणि जे ब्लड वेसल्स आहेत ना त्यांचा जो ट्युनिका मीडिया आहे, म्हणजे जो आतला लेअर आहे तिथे पण इलास्टिक कार्टिलेज कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट असतात. ठीक आहे. त्यामुळे काय होतं, कधी तुम्ही जर आयव्ही वगैरे लावली असेल ना तर काय होतं, त्यामुळे स्पेलिंग होत असते बघा त्या वेसल्सला. राईट, ऑर्टरीजला वेसल्सला स्पेलिंग होते ना, ते कशामुळे होते, कारण त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, इलास्टिक कार्टिलेज कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट असतो, त्यामुळे ते काय होतं, वाढती, त्याची साईज काय होत असते, वाढत असते. ठीक आहे. हे झाले आपले कनेक्टिव्ह टिश्यूचे सगळे टाईप झालेले आहेत. आता याच्या पुढे जो आहे तो आहे आपला ब्लड. ब्लड बघा आता, डेफिनेशन ऑफ ब्लड. ब्लडला डिफाईन कसं करणार आहे, ब्लड इज अ स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट इन द लिक्विड फॉर्म. हा एकच असा टिश्यू असतो जो लिक्विड फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे. इट इज ऑल्सो टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. It circulates throughout the body inside blood vessels and helps in the transportation, protection, regulation and maintenance of the body function. काय करतं, हे पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होत असतं. ठीक आहे. ब्लड वेसल्सच्या आत प्रेझेंट असतं, आणि हेल्प कशासाठी करतं, ट्रान्सपोर्टेशनला. कोणाचं ट्रान्सपोर्टेशन होत असतं, O2चं ट्रान्सपोर्टेशन होत असतं. प्रोटेक्शनसाठी हेल्प करतं, आणि रेग्युलेशन आणि मेंटेनन्स, बॉडीचे जे काही फंक्शन्स आहेत त्यांना रेग्युलेट आणि मेंटेन करण्यासाठी हे काय करत असतं, हेल्प करत असतं. ओके. ब्लड इज कन्सिडर्ड ॲज अ कनेक्टिव्ह टिश्यू बिकॉज. आता ब्लडला कनेक्टिव्ह टिश्यू का कन्सिडर केलं जातं हे लक्षात घ्या, कारण त्यामध्ये काय प्रेझेंट आहेत, सेल्स प्रेझेंट आहेत. राईट, आरबीसी प्रेझेंट आहे, डब्ल्यूबीसी प्रेझेंट आहे, प्लाझ्मा प्रेझेंट आहे. ओके. इट हॅज अ एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स कॉल्ड प्लाझ्मा. ठीक आहे. कनेक्टिव्ह टिश्यूच्या स्टार्टिंगलाच आपण बघितलं होतं की कनेक्टिव्ह टिश्यूची प्रॉपर्टीज काय आहे, की त्यामध्ये सेल आणि मॅट्रिक्स प्रेझेंट असतो. ठीक आहे. तसंच ब्लड मध्ये पण सेल प्रेझेंट आहे आणि मॅट्रिक्स पण प्रेझेंट आहे. सेल म्हणजे डब्ल्यूबीसी आरबीसी प्रेझेंट आहेत, आणि मॅट्रिक्स म्हणजे प्लाझ्मा प्रेझेंट आहे. म्हणून याला काय म्हटलं जातं, इट कनेक्ट डिफरंट बॉडी पार्ट्स बाय ट्रान्सपोर्टिंग सबस्टन्स. आणि हे काय करतं, बॉडीच्या वेगवेगळ्या पार्टला काय करतं, कनेक्ट करण्याचं काम करतं. कसं कनेक्ट करतं, बाय ट्रान्सपोर्टिंग सबस्टन्स.
सबस्टन्सला ट्रान्सपोर्ट करत करत हे काय करतं, कनेक्ट करण्याचं काम करत असतं. ठीक आहे, म्हणून याला कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतात. कंपोजिशन बघा काय काय प्रेझेंट असतं. व्हाईट ब्लड सेल्स प्रेझेंट असतात, प्लेटलेट्स, आरबीसी प्रेझेंट असतात आणि प्लाझ्मा प्रेझेंट असतं. दिस इज कंपोजिशन ऑफ ब्लड. ओके, डेफिनेशन लक्षात आली ब्लडची. जनरल कॅरेक्टरिस्टिक्स, आता ब्लडची कॅरेक्टरिस्टिक्स बघा. टाईप कसा आहे, टाईप याचा फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. कलर काय असतो, रेड, ड्यू टू हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन मुळे याचा कलर काय असतो, रेड असतो. ओके, पीएच बघा, पीएच काय आहे, स्लाइटली अल्कलाइन असतं. किती पीएच आहे, अराउंड 7.35 टू 7.45 इतकं याचं पीएच असतं. टेम्परेचर काय आहे, आपलं बॉडी टेम्परेचर 38 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर असतं. ओके, आता किती व्हॉल्यूम असतं याचं, अडल्ट मध्ये जर बघितलं तुम्ही तर अराउंड 5 टू 6 लिटर असतं. ओके, टेस्ट कशी आहे, स्लाइटली सॉल्टी टेस्ट आहे. विस्कोसिटी कशी आहे, थिक असतं, वॉटर पेक्षा थोडस थिक असतं ब्लड. ओके, आणि फंक्शन काय आहे, मेन फंक्शन ब्लडचं ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, न्यूट्रिएंट्स, हार्मोन्स आणि वेस्ट यांना ट्रान्सपोर्ट करण्याचं काम असतं ब्लडचं. ठीक आहे, कंपोजिशन ब्लडचं बघा. आता ब्लड हॅज टू मेन पार्ट. ठीक आहे, आता ही ट्यूब तुम्ही खूप वेळेस बघितली असेल, डीएमएलटी झालेल्या स्टुडंटला माहितीये, सेंट्रिफ्युगेशन केल्यानंतर हीच ट्यूब दिसते. बरोबर आहे, तर त्यामध्ये काय होतं, सेपरेट आउट होत असतं. काय सेपरेट आउट होतं, प्लाझ्मा आणि फॉर्म्ड एलिमेंट्स. काय असतात प्लाझ्मा आणि फॉर्म्ड एलिमेंट्स, लक्षात घ्या. आता कंपोजिशन म्हणजेच काय, की ब्लड बनलंय कशापासनं, कशापासनं बनलंय, प्लाझ्मापासनं, आरबीसी पासनं, डब्ल्यूबीसी पासनं बनलेलं आहे. तर किती किती पर्सेंट प्रेझेंट असतं हे ब्लड मध्ये ते बघू. पहिलं आहे प्लाझ्मा. आता प्लाझ्मा जे आहे तो लिक्विड पार्ट आहे ब्लडचा, राईट. आणि किती पर्सेंट व्हॉल्यूम असतं त्याचं, 55% प्लाझ्मा प्रेझेंट असतो ब्लड मध्ये. ओके, म्हणजे जो काही ब्लडचा व्हॉल्यूम आहे त्याचा 55% प्लाझ्मा असतो. ओके, फॉर्म्ड एलिमेंट्स म्हणजे काय, आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स, ते किती पर्सेंट प्रेझेंट असतात, ते असतात 45% प्रेझेंट. ओके, आरबीसी दॅट इज रेड ब्लड सेल्स, डब्ल्यूबीसी दॅट इज व्हाईट ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स. ओके, इथं बघा हे आरबीसी आहे, हे इथे जे दिसतंय तुम्हाला हे काय आहे, डब्ल्यूबीसी अँड प्लेटलेट्स. आणि हे जो वरी आलेला आहे तो काय आहे, प्लाझ्मा आहे. ओके, प्लाझ्मा बघू डिटेल मध्ये. आता प्लाझ्माचे डेफिनेशन काय आहे, प्लाझ्मा इज अ स्ट्रॉ कलर्ड लिक्विड पोर्शन इन अ ब्लड इन विच ब्लड सेल्स आर सस्पेंडेड. प्लाझ्मा काय आहे, हा प्लाझ्मा वेगळा आहे. बरं, मलाच आता बोलताना असं झालं, प्लाझ्मा मेम्ब्रेन, मेम्ब्रेन वेगळा असतो प्लाझ्मा मेम्ब्रेन, आणि हे प्लाझ्मा वेगळा आहे, हा ब्लड मध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे, त्याचा कलर कसा आहे, स्ट्रॉ कलर्ड आहे. लिक्विड पोर्शन प्रेझेंट असतो ब्लड मध्ये आणि कलर स्ट्रॉ कलर्ड असतो. ठीक आहे, ज्यामध्ये ब्लड काय होतो, सस्पेंड होतो. काय काय असतं आता प्लाझ्मामध्ये, इट कंटेन्स वॉटर, प्रोटीन, न्यूट्रिएंट्स, हार्मोन्स, गॅसेस, इलेक्ट्रोलाइट्स आणि वेस्ट प्रोडक्ट. या सगळ्यांपासून काय बनलेला आहे, प्लाझ्मा बनलेला आहे. आता किती किती पर्सेंट काय काय असतं ते बघू. वॉटर असतं सगळ्यात जास्त पर्सेंट, दॅट इज 90 to 92% असतं. ठीक आहे, आणि जे प्लाझ्मा प्रोटीन्स आहेत ते 7 to 8% आहेत. प्लाझ्मा प्रोटीन्स पण आपण बघणार आहे, कारण तुम्हाला वेगवेगळ्या जेव्हा आता आपण टेस्ट पाहणार आहोत, ठीक आहे, बायोकेमिस्ट्रीच्या टेस्ट असतात वेगवेगळ्या, तर त्यासाठी ब्लड तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करणं खूप गरजेचं असतं. त्याशिवाय तुम्ही त्या टेस्ट परफॉर्म नाही करू शकत किंवा तुम्हाला कळणार नाही की त्याचे रिझल्ट कसे आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला हे प्लाझ्मा प्रोटीन आणि प्लाझ्मा सगळं तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे. ठीक आहे, आणि बाकी बघा हे खूप कमी कमी अमाऊंट मध्ये प्रेझेंट आहे. इलेक्ट्रोलाइट्स खूप कमी अमाऊंट मध्ये आहेत, न्यूट्रिएंट्स कमी अमाऊंट मध्ये आहेत, हार्मोन्स, वेस्ट प्रोडक्ट, गॅसेस हे सगळं कमी अमाऊंट मध्ये आहे. म्हणजे हे तुम्हाला असं पर्सेंट मध्ये सांगायची गरज नाहीये. फक्त वॉटर आणि प्लाझ्मा प्रोटीन लक्षात ठेवा. वॉटर 90 ते 92% आहे आणि प्लाझ्मा प्रोटीन 7 to 8% आहे. ठीक आहे, आता बघा प्लाझ्मा प्रोटीन कुठले कुठले आहेत. फर्स्ट जे आहे ते अल्ब्युमिन आहे. ठीक आहे, अल्ब्युमिन काय करतं, अल्ब्युमिनचं फंक्शन काय आहे लक्षात घ्या. आता
अल्ब्युमिन मेंटेन ऑस्मोटिक प्रेशर ऑफ अ ब्लड. ब्लडचा जो ऑस्मोटिक प्रेशर आहे, ठीक आहे, ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय, जे ऑस्मोसिस आपण शिकलेलं आहे, ठीक आहे, ते ऑस्मोटिक प्रेशर नेहमी ना वॉटर जिथं असतं ना तिथंच असतो. आणि वॉटर म्हणजे काय, लिक्विड, म्हणजे ब्लड पण याच फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. म्हणून हे ऑस्मोटिक प्रेशरला कोण मेंटेन करतं, अल्ब्युमिन नावाचा प्रोटीन जो आहे ना तो मेंटेन करतो. ठीक आहे. अजून अल्ब्युमिनचं काय आहे काम, इट हेल्प्स इन ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टॅन्स. सबस्टॅन्सच्या ट्रान्सपोर्ट साठी हेल्प करतं अल्ब्युमिन प्रोटीन. ओके. प्रिव्हेंट एक्सेसिव्ह लॉस ऑफ फ्लुइड फ्रॉम ब्लड वेसल्स. ब्लड वेसल्स मधून जास्त प्रमाणामध्ये फ्लुइडचा लॉस होऊ नये, म्हणजे होणार नाही, याची काळजी कोण घेतं, अल्ब्युमिन प्रोटीन घेत असतो. ठीक आहे. आता एक्झाम मध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो कसा प्रश्न, की मोस्ट अब्युडंट प्रोटीन कोणता आहे, प्लाझ्मा प्रोटीन. प्लाझ्मा मध्ये कुठला जास्त मोस्ट अब्युडंट प्रोटीन आहे, तो कुठला आहे, अल्ब्युमिन नावाचा प्रोटीन असतो. हे खूप जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट असतं. ठीक आहे. असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता नेक्स्ट बघा, ग्लोब्युलिन. ग्लोब्युलिन कशासाठी हेल्प करतो, इम्युनिटीसाठी हेल्प करतो. ठीक आहे. परत काय, अँटीबॉडीज. इम्युनिटीसाठी हेल्प करतोय म्हणजे त्याचं कामच काय असणार आहे, अँटीबॉडीज प्रोड्यूस करण्याचं काम असणार आहे. आणि परत अजून काय करणार, हा ट्रान्सपोर्ट करणार आहे सबस्टॅन्सला. ओके. आता इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे यामध्ये, गॅमा ग्लोब्युलिन आर अँटीबॉडीज. असं विचारलं जाऊ शकतं की ग्लोब्युलिन कुठल्या अँटीबॉडीज प्रोड्यूस करतो, एखादं नाव सांगा, तर काय असणार आहे, गॅमा ग्लोब्युलिन. दॅट इज आन्सर. ठीक आहे. आता फायब्रिनोजेन. फायब्रिनोजेन काय करतं, हेल्प्स इन अ ब्लड क्लॉटिंग. ब्लड क्लॉटिंगला हेल्प करतं. ठीक आहे. आता हे फायब्रिनोजेन ना इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये ब्लड मध्ये प्रेझेंट असतं. ठीक आहे. ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये जर प्रेझेंट राहिलं असतं तर आपल्या बॉडी मधलं सगळंच ब्लड काय झालं असतं, क्लॉट झालं असतं, कोएग्युलेट झालं असतं. बरोबर आहे. म्हणून हे काय असतं, इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये प्रेझेंट असतं. आणि मग जेव्हा एखादी गोष्ट इंजुरी झाली आपल्याला आणि कंटिन्युअसली जर ब्लिडिंग होत असेल, तर त्या साईट वरती जाऊन ते काय करतं, ऍक्टिव्ह होतं. आणि ऍक्टिव्ह होऊन त्या ब्लडला काय करतं, क्लॉट करतं. आणि क्लॉट केल्यामुळे काय होतं, ब्लिडिंग स्टॉप होते. ठीक आहे. इथं बघा, हे काय आहे, फायब्रिनोजेन काय करतं, कन्वर्ट करतं फायब्रिनला. ठीक आहे. कन्वर्ट्स इंटू फायब्रिन, फायब्रिन मध्ये कन्वर्ट होतं आणि क्लॉट तयार करतं. ठीक आहे. क्लॉट मुळे ब्लिडिंग थांबते. आणि फायब्रिनोजेन कशासाठी इम्पॉर्टंट आहे, कोएग्युलेशन साठी इम्पॉर्टंट आहे. सिरम बघू आता. सिरम इज अ प्लाझ्मा विदाउट क्लॉटिंग फॅक्टर. आता सिरम म्हणजे काय, ठीक आहे. सिरम आणि प्लाझ्मा मध्ये खूप जणांना कन्फ्युजन होतं. प्लाझ्मा मध्ये क्लॉटिंग फॅक्टर प्रेझेंट असतात आणि सिरम म्हणजे काय, प्लाझ्मा पण त्यामध्ये क्लॉटिंग फॅक्टर प्रेझेंट नसतील तर त्याला काय म्हणतो आपण, सिरम असं म्हणतो. बेसिक डिफरन्स लक्षात घ्या दोन्ही मधला. आता प्लाझ्मा काय आहे, लिक्विड पार्ट आहे ब्लडचा विथ क्लॉटिंग फॅक्टर्स. आणि सिरम काय आहे, लिक्विड पार्ट आहे ब्लडचा विदाउट क्लॉटिंग फॅक्टर्स. हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला जेव्हा मी ब्लड टेस्ट शिकवणार आहे ना बायोकेमिस्ट्रीच्या, तेव्हा हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून हे व्यवस्थित लक्षात ठेवा. प्लाझ्मा मध्ये काय आहेत, फायब्रिनोजेन प्रेझेंट आहेत इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये. सिरम मध्ये काय आहेत, फायब्रिनोजेन प्रेझेंट नाहीये. ठीक आहे. ऑप्टेन फ्रॉम अँटीकोएग्युलेट ब्लड. कशापासून भेटतं, कशामध्ये भेटतं, हे जे ज्याच्यामध्ये अँटीकोएग्युलेट काय म्हणू शकतो आपण, अँटीकोएग्युलेट प्रोटीन वगैरे जे आहेत ना ते प्रेझेंट असतात. आणि यामध्ये हे जो भेटतो आपल्याला सिरम, ते केव्हा भेटतो, ऑप्टेन आफ्टर ब्लड क्लॉटिंग. ब्लडची क्लॉटिंग झाल्यानंतर जे भेटतं ना ते असतं सिरम. ठीक आहे. दिस इज बेसिक डिफरन्स बिटवीन प्लाझ्मा अँड सिरम. हे लक्षात ठेवा. यामध्ये काही डाऊट असेल तर मला विचारा. पुढचा पार्ट जो आहे तो आपण उद्या घेऊया. ठीक आहे. जे काही ब्लड एलिमेंट्स आहेत, आरबीसी डब्ल्यूबीसी आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. उद्या तर आपला नॉन टेक्निकलचा लेक्चर आहे आणि आपली ऍप आलेली आहे. तर आता मंडे पासून जे लेक्चर होतील, मंडे किंवा उद्यापासूनचे जे लेक्चर होतील ना ते ऍप वरती होतील. सगळ्या स्टुडंटचं मी लिस्ट दिलेली आहे वरती, तर ते तुम्हाला ऍड करून टाकतील आणि डायरेक्टली मग तुम्ही ऍप जर डाउनलोड करून घेतली नसेल आपली इंदून अकॅडमीची, तर ती ऍप डाउनलोड करून घ्या. मी आज संध्याकाळी तुम्हाला ऍपची लिंक शेअर करते. आणि जर लॉग इन होत नसेल तर काळजी करू नका, कारण आम्ही तुमचा नंबर दिलेला आहे, ते डायरेक्टली तुमचं लॉग इन करून ठेवतात. ठीक आहे. मग तुम्हाला मेल किंवा मेसेज येईल पासवर्डचा.
ते टाकायचं आणि लॉग इन करून घ्यायचं तुमचं तुम्ही. आणि मग नेक्स्ट पासनं म्हणजे आता नेक्स्ट पासनं काय होईल, डायरेक्टली ऍप वरती लेक्चर म्हणजे टाइम वरती आपलं आपलं यायचं, लेक्चर जॉईन करायचं. ठीक आहे, लिंक वगैरे शेअर केली जाणार नाहीये. ऍप वरती आपले लेक्चर होणार आहेत आणि तिथेच तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर पाठवले जातील, नोट्स वगैरे सगळं तिथं पाठवलं जाईल. ओके. सॅटर्डेला आपली एक्झाम असणार आहे. सिरम पर्यंतचा पोर्शन आपण कव्हर करूया या एक्झाम मध्ये. ठीक आहे, कोणाला काही डाऊट आहे, काही विचारायचंय? काही विचारायचं असेल ते विचारून घ्या. काही डाऊट नसेल तर लेक्चर तुम्ही लिव्ह करू शकता. आपण मीटिंग एंड करूया. ओके.